आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, आता पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलंय, या प्रकरणातले अपडेट्स काय? आपण पाहतोय की पुण्यातून एक खरं तर ही मोठी बातमी आहे। नेट पेपरफुटी प्रकरणामध्ये एक महत्वाची खरं तर कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली आहे। आज पहाटे बिबेवाडी परिसरातून एका मनीषा वाघमारे नावाने खरं तर ही मनीषा वाघमारे नावाच्या एका महिलेला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉपशी जप्त केल्याचं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। एकूणच आज सायंकाळी सोबत खरं तर आपण पाहतोय की आज सायंकाळपर्यंत सीबीआयला या महिलेला पोलीस जे आहे ते सोपवणार असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली। त्यामुळं आता या महिलेकडून ती विद्यार्थी पोहोचवण्याचं काम जे आहे ते त्या आरोपीपर्यंत देत असल्याची खरं तर माहिती पोलिसांनी दिली। त्यामुळं आता तिच्या तपासात अजून काय पुढे येतं ते पाहावं लागणार आहे। नक्कीच, एकीकडे आता दिल्लीत आपण बघतोय सचिन की विद्यार्थ्यांनी तिकडे आंदोलन पुकारलेलं आहे, तर दुसरीकडे आता पुण्यातून ही मोठी अपडेट समोर येते। काय याची पुढची कारवाई असणार आहे? आपण पाहतोय की ही नेटच्या प्रकरणातली खरं तर मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण पुण्यातला जो या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर ही महिला जी आहे ती विद्यार्थी पुरवण्याचं काम आरोपीला करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यामुळं या महिलेच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवलेले आहे आणि किती जणांना खरं तर त्या आरोपीपर्यंत पोहोचवलेलं आहे, त्यांची काय होतं यामुळं ते जे आहे ते आता पाहावं लागणार आहे। त्यामुळं आज सायंकाळपर्यंत पुणे पोलीस जे आहे ते सीबीआयच्या ताब्यात जे आहेत ती नक्कीच पोलीस देणार आहेत। नक्कीच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।